लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आडगाव पोलिसांची मोठी कामगिरी. वाहनांची काच फोडून मोबाईल चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद. 8 मोबाईल फोन जप्त. सुमारे 1.9 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनांची काच फोडून मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस केलेले 8 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या दक्ष तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 305 अ अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही यशस्वी कारवाई करण्यात आली. फिर्यादी तुषार जनार्दन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 मे 2026 रोजी संध्याकाळी म्हसोबा मंदिर परिसरात उभे केलेल्या वाहनाची मागील काच फोडून अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन व पैशांचे पाकिट चोरून नेले होते. गुन्ह्याचा तपास करत असताना आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक भुजबळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीचा मोबाईल विक्रीसाठी एक संशयित व्यक्ती येणार आहे. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव कार्तिक अशोक वाडार असे सांगितले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात चोरीस केलेला मोबाईल तसेच इतर 7 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये विवो, वनप्लस, रेडमी, आयफोन, आयक्यू आणि ओप्पो या कंपन्यांचे मोबाईल आहेत. या सर्व मोबाईलची एकूण किंमत सुमारे 1,09,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापैकी काही मोबाईल संदर्भात पुढील तपास सुरू असून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त शेरखान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने केली आहे. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाहनफोडी करणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. पोलिसांनी नागरिकांना वाहनांमध्ये मोबाईल, रोकड किंवा मौल्यवान वस्तू उघड्यावर न ठेवण्याचे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी एक भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शन करून ते परत त्यांच्या गाडीपाशी आले. गाडीची काच फुटलेली दिसली. त्या गाडीमधून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली. त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 माननीय उपायुक्त मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी, अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कार्तिक नाडार यास ताब्यात घेतले. त्याच्यातून सदर गुन्ह्यातील जो गेलेला मोबाईल आहे त्याला त्या ताब्यातून तो मोबाईल हस्तगत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.